यानंतर मनोज जरांगे पाटील थेट रुग्णालयामधून बोलतायत। पत्रकार परिषद सुरू आहे, बघूयात। 17 तारखेला तुम्ही एक मीटिंग कॉल केलेली आहे। ती मीटिंग कशासाठी, त्याचं स्वरूप काय असेल, कुणाला कुणाला निमंत्रण दिलेलं आहे, ती कुठे होणार आहे, त्याबद्दल आम्हाला सांगा। 17 डिसेंबरला मराठा समाजाची बैठक बोलवली। पाऊस नसला तर अंतरवलीला, आणि पाऊस जर आला तर आजूबाजूला तिथं एखाद्या मंगल कार्यालयात मोठ्या घ्यायचं निवेदन सुरू आहे। उद्याच्याला त्याची अधिकृत स्थळाची ठिकाण कुठं आहे, काय ते वेळ, सकाळी 9 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। परिचय बैठक म्हणून हे 12 वाजेपर्यंत 9 ते 12 चालत, तिथून पुढं 1 ते 3 मुख्य बैठक सुरू होणार आहे। राज्यातले सगळे स्वयंसेवक ज्यांनी ज्यांनी आंदोलनामध्ये भूमिका पार पाडली, आयोजक, साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, हे महत्त्वाचे सगळे लोक येणार आहेत। राज्यभरातले डॉक्टर, वकील, अभ्यासक, तज्ज्ञ हे सुद्धा त्या बैठकीला येणार आहेत। इतिहास तज्ज्ञ येणार आहेत, साहित्यिक पण काही येणार आहेत। या बैठकीला मराठा समाज हा सुद्धा राज्यातला उपस्थित राहणार आहे। आम्ही सगळेजण एकत्रित येऊन समाजाच्या, मराठ्याच्या शेवटच्या गोरगरिबांच्या लेकराला मराठा आरक्षण मिळूनच द्यायचं, यासाठी 24 डिसेंबरपर्यंत सरकार 100% आरक्षण देईल। नाही दिलं तर 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची भूमिका काय, ही दिशा फायनल ठरवण्यात समाजाच्या समक्ष येणार आहे। आणि जी भूमिका ठरल त्यावर मराठा समाज शांततेत पण खूप मोठं ते आंदोलन सुरू होणार आहे। सोशल मीडियामधून एक मोहीम चालवली जाते की 25 तारखेला मुंबईला जायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे 36 जिल्ह्यातून किमान प्रत्येक जिल्ह्यातून 50 ट्रॅक्टर आणि काही कार्यकर्ते आपल्याला जायचे, अशा प्रकारचं। या सगळ्या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, आणखीन आपलं निवेदन मराठा समाजाचं राज्यातल्या झालेलं नाही, परंतु 17 तारखेला एकदा डिसिजन झालं मग मात्र जी आंदोलनाची दिशा असेल ती ताकदीने होणार आहे। मग ते कोणची असो, ती आज सांगणं अशक्य आहे, कारण मी माझा निर्णय कधीच समाजावर लादत नाही, कारण मी समाजापेक्षा मोठा नाही। त्यामुळं मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही, कारण त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या लेकरा बाळाचं हित आहे। माझे विचार मी बळच हाकीत नसतो, त्यातून समाजाचा लॉस होईल आणि आता समाजाचं नुकसान होऊ द्यायचं नाही, म्हणून समाजाला विचारून करायचं आहे। आणि 50 जिल्ह्यातून समजा ठरलं तर जिल्ह्यातून कसे, आमच्या 2-3 गावातच तेवढे 50 ट्रॅक्टर आहेत, समजा ते आमचा विषयच नाहीये, 50 कसे जातील? जाणार तर नाही, जिल्ह्यातून आकडा आता तुम्हाला जर 17च्या नंतर नियोजन ठरल्यावर सांगलं म्हणजे याचा अर्थ तुमचं मानसिक तयारी झालेली आहे, फक्त निर्णय व्हायचा आहे का की 25 डिसेंबरला विधान भवन धडकायचं ट्रॅक्टर नाही? समाजाला विचारल्याशिवाय नाही, समाज जे म्हणल त्यापेक्षा चौपट होणार, मग ते काही असो। समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावर सोशल मीडियावर असे सगळे व्हॉट्सअप, फेसबुक या मीडियावर मेसेज चालू आहेत की ट्रॅक्टर ट्रॉली सोबत 10 समाज बांधव 10 दिवस पुरेल इतकं अन्न, सीधा ट्रॅक्टर चांगल्या स्थितीत असले पाहिजे, 2 जोडी अंगातले कपडे, झोपण्यासाठी कपडे, गॅस, स्टोव, चूल, लाकूड, लागणारं साहित्य शिजवण्यासाठी, हे सगळं असं मेसेज चालू आहे। आणि अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकवर आले की आता आपल्याला ट्रॅक्टर घेऊन ट्रॉलीसह पोहोचायचंय आहे। हे बघा, मी समाजाची भावनाची कदर करतो, ते समाजाचं भावना आहे, ती वेदना आहे, ती खदखद आहे, ते त्यांचं काहीच चुकत नाही, जायचं म्हणून नाही म्हणून त्यांचं समाजाचं अजिबात चुकत नाही। परंतु ज्या अर्थी आपण निर्णयानं विचारपूर्वक लॉंग लाईफचा विचार करून दूरदृष्टी ठेवून आपण ज्यावेळेस एखादं आंदोलन हाताळतो ते कायमस्वरूपी टिकतं। त्यामुळं आपण विचारांती 17 तारखेला बैठक घेऊन नेमकं काय करायचं हे ठरवू, दिशा आंदोलनाची कशी, कोणचं करायचंय, काय करायचंय, असं नाही अचानक पोस्ट आली म्हणून करायचं, त्याच्यात समाजाची फसगत होईल। समाज आता फसवू द्यायचा नाही, विचारांती निर्णय घ्यायचा आणि ते कडेला न्यायचा आहे। उदाहरण म्हणून सांगतो, ते फायनल धरू नका, पण 10 दिवस पुरण एवढं नाही, मग जायचं ठरलं तर
मग ते निवेदन म्हणजे निवेदनच होणार. 2 दिवस लेट, पण निवेदन नेटकं होणार. आणि विजय मिळवायचा असेल तर माणसानं छत्रपती शिवरायांचा विचार मनात घेणं खूप गरजेचं आहे. ते एकदा बाहेर पडले, येताना विजय घेऊन माघारी येत होते. नुसतंच आज आपण कुठं एखादी पोस्ट टाकली म्हणून पळालो, समाजाची हार होता कामा नये. जे काय करायचं असेल, मी कोणाची भावना कधीच दुखवणाऱ्यातलं पोरग नाही. जी काय आपल्या समाजाची भावना असेल तीच करू. फक्त आपण सगळे विचार करू, त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू. नेमकं काय केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, आज का उद्या कधी केलं पाहिजे, याच्यावर ज्यावेळेस निर्णय होईल. समाज हे समाजच असतो. एकदा समाजाने ठरवलं, यश प्राप्त झालं. 17 तारखेची जी बैठक आहे ती जर 24 तारखेपर्यंत आंदोलन नाही मिळालं तर पुढे काय करायचं या संदर्भात आहे का, हे सगळं थोडं स्पष्ट करा. हो, कारण 2-4 घटना अशा झाल्यात पाठीमागं, त्यामुळं आम्ही 24च्या नंतर ही बैठक घेणार होतो. ना विलाज आहे आमचा, आम्हाला 17ला घ्यावा लागते. कारण 2-4 घटना आमच्यावरती विश्वास उडाण्यासारख्या सरकारकडून झालेल्या. त्यामुळं आम्ही का सावध होऊ नये. सरकारवर आम्ही 100% 24 डिसेंबरपर्यंत दादा विश्वास ठेवला. काय घटना 4-5 आता आमचे अंतरवालीतले लोक गुन्ह्यातले अटक करू नाही म्हणले होते, अटक केले. तिथं आमची फसवणूक झाली. गुन्हे मागं घेऊ म्हणले, ते घेतले नाही. तिथं आमच्याशी फटकाच झाला. तुम्ही त्याचं ऐकून आमच्या आरक्षणाचे स्टेटमेंट बदलायला लागलात. म्हणजे तुम्हाला मराठा समाजाला किंमतच द्यायची नाही असा त्यातून अर्थ निघाला लागला. तुम्ही मराठा समाजाला अन्यायच करायचं ठरवलंय, ते आम्ही नाही ना सहन करणार. इथं गप्पा मारत नाही किंवा प्रेस पुढं बोलतो म्हणून बोलत नाही. इथं पूर्वीचा मराठा नाही राहिला. आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा समाज आता शांततेत पण कोणत्याही टोकाचं आंदोलन करू शकतो या भूमिकेत आहे. आणि जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षातल्या नेत्याला न जुमानता स्वतःच्या लेकरासाठी मराठा आता रस्त्यावर येऊ शकतोय. आणि आमच्या डोळ्यात देखता अशा फसवणूक झाल्या. महाराष्ट्रातल्या सगळे गुन्हे मागं घेऊन म्हणले होते, तेही आणखीन घेतलेले नाहीत. ही झाली 4थी फसवणूक. 5वी आम्हाला लेखी देऊ म्हणले होते, आणखीनही दिलं नाही. ही झाली 6वी फसवणूक. तुम्ही त्याचं ऐकून कुऱ्हाडीची भाषा त्यो करतो, आमचे लोक अटक करा त्यो म्हणतो आणि सरकार ऐकतो आणि त्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करतो. ही झाली 7वी फसवणूक. त्यांच्याच पाहुण्यांनी त्यांचेच हॉटेल जाळलेलं असताना आंदोलन हे मराठ्यांचं बदनाम केलं. आमचे नांदेड जिल्ह्यापासून लातूर, नायगावचे, बीड, माजलगावचे लोक विनाकारण गुंतवले. ज्यांना सगळ्याच महाराष्ट्रातले एकाचं नाव घेण्यापेक्षा विनाकारण गुंतवले. आमची फसवणूक व्हायला लागली. आम्ही कवर थांबणार. आत्ता तुम्ही याला असं जे बोलताय त्यावरून एक नवीन विषय आलेला आहे की छगन भुजबळ असं म्हणतायत की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, पण मीच विरोध असल्याचं चित्र रंगवलं जात आहे. 24 डिसेंबर रोजी मला गोळी घालून ठार मारले जाऊ शकते असा पोलिसांकडे रिपोर्ट आहे आणि झुंडशाहीला त्यांचा विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता अन्यायाचं बघा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंडशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याचं लक्षात येईल. आणि त्याला कोण गुळी आणीन, ते कशाला कोण खराब करेन हात स्वतःचा, तो काय आहे असा. आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीयवादी आहे म्हणून. आणि मग कोण आहे तू? कोण आहे जातीयवादी? नाही तर कोण? तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोरगरीब लोक आहेत त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट कर म्हणतो, करत नाही. तिथं तुझा जातीवाद. ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं, तुझ्याच लोकांना तू खाऊ दिलं नाही, तिथं तूच अन्याय जातीवाद केला. मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो, तिथं जातीवाद तूच करतो. सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच. कुऱ्हाडीची कोयत्याची भाषा तोच करायची, पाय तोडायची भाषा तोच करायची, करायला बी लावायची. आंदोलनं गावागावात उभा करायला लावायची, तोच करायला लावायची. परत म्हणायचं मी द्वेषी नाहीये. आणि तुला कोण गोळी मारीन कशाला? इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत. आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही. आरक्षण घेतोच आम्ही 100%. तुला काहीच करायची गरज नाही. आणि कोणचा पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला गोळी मारणारे पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाहीत. हो, त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळत.
त्याला कणून हागायची सवय लागलेली, घेणं देणं. त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची? याडपटावानी बोलत कोणकडे बी. त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे तर तू त्याच गोळ्यातून आलेला आहे. तुला काय कोण गोळ्या आणि ते भाषा काय शिकवतो तू जवानीच्या आम्हाला? आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं. उगाच काही सांगत. आम्ही सांगितलं का नाशिकमध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले? आम्ही सांगितले का? आम्हीच हाताळले. हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला? जळगावला काय झालं? आम्ही हाताळलं. काय प्रशासनाला नाही का देता आला? पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला. वाशिमला काय झालं? पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही देता आलं का? आम्ही तो यासारखं बोंबलत नाही जीवाला धोका भेट नाही आम्ही मारायला. हिंगोलीत काय घडलं? आम्हीच हाताळलं. तो यासारखं असले कणलो नाहीत. आम्ही म्हणलो तर आमच्या जीवाला धोका इथं अशी अशी गोष्ट होती. ती संशयास्पद आहे का कशी होती तपासली का? आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट? आम्ही म्हणतो का आम्हाला गरज नाही. ते खरं आहे का खोटं आहे तुम्ही तपासा. खोटं असलं तर सोडून द्या, खरं असलं तर द्या रिपोर्ट. दिला का रिपोर्ट? आमच्या जीवाला धोका आहे म्हणून पोलिसांनी मग का नाही दिला? काही जिल्ह्यात 24ला सांगणार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार. काय धोका आहे काय त्यावेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही 24ला सांगू. तोवर आम्हाला काही अडचण नाही, काही होत बी नाही आणि आम्ही कशाला भेद बी नाही. हा फार गंभीर आरोप आहे पाटील. हो. तुमच्यावर हल्ला करण्याचा प्लॅन होता का? तिथं काय घडलं नेमकं थोडक्यात तरी सांगा. नाही मी हे बघा आम्ही त्यासारखे करणारे नाहीयेत, भेटणारे नाहीयेत. संशय व्यक्त होता त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का? मग पण आम्ही आज पोत म्हणलो का तुला कोणत्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला ते सांगा. तुझ्याच पोलीस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांच्याकडून असली कारणं लिहून घेतो, रिपोर्ट द्यायला लावतो. तुझ्या मग कोण गेलं रे गोळ्याला खेळायला? कोणाजवळ गोळ्या येतात? तो ह्याच्यात तू आज हाणायला लावलेला आम्हाला अंतर्गतल्या गोळ्या आमजवळ 2-2 खिशे भरून येत तशात. आणि तू आम्हाला कशाला सांगतो? पण आम्ही असले रडके धंदे करत नाही. रड आमच्यापाशी नसते. काय आहे काय नाही काय संशय आलाय ती त्यावेळी सांगितलेला आहे. त्यांनी तपासलं नाही तपासलं आम्ही देणं दिलं नाही ते संपला विषय. कारण आम्ही भेकाडत नाहीतच, भेद आम्ही नसतो. तो यासारखं उगा संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलत. कुठं पोलीस मागं पुढे हिंडावत म्हणून ही देतं. आम्हाला काही दावऱ्यात 30-30 किलोमीटरवर सुद्धा मागं पुढं पोलीस नसायचे. 60-60 किलोमीटरवर सुद्धा मागं पुढं नसायचे. हद्द संपली तरी 20-20, 25-25, 30-30, 50-50 किलोमीटर आम्ही तसंच गेलो तरी आमचा फोन नाही.